आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। मंत्री आक्रमक, शिंदेची संयमाची भूमिका, सातारा धक्काबुक्की मुद्दा योग्य ठिकाणी मांडू, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही। युद्धामुळे कोरोनासारखे संकट, सतर्क रहा, बिकट स्थिती दीर्घकाळ टिकण्याची शक्यता, पंतप्रधान मोदींचा इशारा, एकजुटीने लढण्याचे आवाहन। पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक स्तरावर निर्माण झालेली बिकट स्थिती दीर्घकाळ टिकण्याची शक्यता आहे। कोरोना काळात देशातील जनतेने जशी एकजूट दाखवली तशी तयारी यावेळी ठेवावी। कोरोनाप्रमाणेच या संकटावरही मात करू, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत सांगितलं। गावनिहाय, तालुकानिहाय रॉकेलची मागणी नोंदवा, राज्य पातळीवरून सूचना। 1 लिटरसाठी मोजावे लागणार 60 ते 70 रुपये। भविष्यात गॅस सिलेंडर टंचाई निर्माण होऊ नये यासाठी शासनाने अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना मागणीनुसार 5 लिटरपर्यंत रॉकेल देण्याचा निर्णय घेतला आहे। नगर जिल्ह्याला राज्य पातळीवरून 1 लाख ते 80,000 लिटर रॉकेल मिळणार आहे। मिळणारे रॉकेल अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब अशा 7 लाख लाभार्थ्यांमध्ये वाटप करण्यात येईल। साधारणपणे 60 ते 70 रुपये प्रति लिटर रॉकेलला दर राहणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार राजमाता जिजाऊ एसटी बसचे लोकार्पण। एसटी ताफ्यात 3000 अत्याधुनिक स्मार्ट बसेसची भर, प्रताप सरनाईक यांची माहिती। या बसेस प्रामुख्याने 2 शहरांदरम्यानच्या अतिगर्दीच्या मार्गावर शटल सेवेसाठी चालवण्यात येणार असून त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होईल। या योजनेअंतर्गत पहिल्या 50 बसेस नागपूर येथे दाखल होणार असून येथून या नव्या सेवेला प्रारंभ करण्यात येणार आहे। महिला आरक्षणासाठी केंद्राच्या हालचाली, लोकसभेच्या जागा 543 वरून 816 होणार। या निर्णयामुळे संसदेतील महिलांच्या प्रतिनिधित्व लक्षणीय बदल घडून येण्याची शक्यता आहे। स्वयंपाकाचा गॅस लवकरच संपणार, 14 किलोऐवजी मिळणार 10 किलोचे सिलेंडर। प्रस्तावानुसार सिलेंडर्सवर एक नवीन स्टिकर लावला जाईल जो गॅसचे प्रमाण कमी असल्याचे दर्शवेल, तसेच किमतीतही त्याच प्रमाणात कपात केली जाईल। अलीकडेच घरगुती गॅसच्या किमतीत 60 रुपयांची वाढ झाल्यानंतर सध्या 1 किलो गॅसची किंमत सुमारे 68 रुपये आहे। अतिरिक्त शुल्क आकारले नाही तर 10 किलोचा सिलेंडर साधारण 680 रुपयांमध्ये मिळेल। धान खरेदीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार, लाचलुचपत विभागाकडून चौकशी व्हावी, विजय वडेट्टीवार यांची मागणी। त्याचप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याकडून 2.5 किलो अतिरिक्त धान नियमबाह्यप्रमाणे घेतले जात आहे। तसेच रजिस्ट्रेशनच्या फीच्या नावाखाली 100 रुपये आणि हमालीचे पैसे बेकायदेशीरपणे वसूल केले जात आहेत। ठाकरेंसह 9 सदस्यांना आज निरोप, 13 मे रोजी कार्यकाळ संपुष्टात येणार, नवीन समीकरणे तयार होणार। होर्मुझमधून 2 जहाजांचा भारताच्या दिशेने प्रवास सुरू, युद्धानंतर आखातात अडकलेले होते 22 जहाज। पाईन गॅस आणि जॅक वसंत हे LPG टँकर सोमवारी दुपारी इराणच्या लारक आणि केशम बेटांमधील पाण्याजवळ होते। नागपूर जिल्ह्यात नोंदणीनंतरही आठवडाभर प्रतीक्षा, काळा बाजार सुरूच, गॅस टंचाईच कायम, ग्राहक धास्तावले, अनेकांना रिकाम्या हातानेच परतावे लागले। शेतकरी कर्जमाफीचा प्रस्ताव केंद्राच्या विचाराधीन नाही, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे स्पष्टीकरण। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याचा कोणताही प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन नाही, अशी स्पष्ट माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी संसदेत दिली। होर्मुझ सामुद्रधुनीतील अडथळे अमान्य, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इशारा। लोकसभेत पश्चिम आशियातील संघर्षावर निवेदन, व्यापारी जहाजांवरील हल्ले थांबले पाहिजेत, युद्धखोर देशांना भारताचा स्पष्ट इशारा, शांततापूर्ण तोडगा काढण्याचे आवाहन करण्यात आले। आखाती युद्धाचे चटके, ग्रामीण भागाला गॅस सिलेंडर मिळण्यास विलंब, चुली हटल्यामुळे स्वयंपाकासाठी अडचण निर्माण। महावितरणच्या वीज सेवा आता व्हॉट्सअपवर वीज बिलाची माहिती भरण्यासह तक्रार नोंदवण्याचीही सोय करण्यात आली। अगदी वीज बिल पाहण्यापासून ते बिल भरण्यापर्यंत सर्व काही एकाच ठिकाणी ग्राहकाला उपलब्ध झाले आहे। वीज ग्राहकांनी या सेवांचा लाभ घ्यावा असं आवाहन महावितरणने केलं आहे। राज्यात रुग्णवाहिकांचा तुटवडा लवकरच दूर होणार, 1737 नवीन रुग्णवाहिका मिळणार, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती। राज्यात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत समाविष्ट रुग्णालये जर मोफत उपचार देत नसतील त्या रुग्णालयांची चौकशी करून कारवाई केली जाईल, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी प्रश्नाच्या उत्तरात दिलं। ग्रामीण भागात रोज 4 तास बत्ती गुल, नागरिक हैराण, परीक्षांच्या काळात भारनियमन, विद्यार्थ्यांचा अभ्यासादांतरी, शेतकरी व व्यावसायिकांचे मोठे नुकसान, महावितरणकडून उत्तर नाही।
FRP नुसार ऊस दरासाठी हवे प्रतिटन 500 रुपयांचं अनुदान. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक. साखर उद्योगाचे सरकारला साकडे. 5 दिवस युद्धविराम. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची माघार. जागतिक ऊर्जा बाजाराला दिलासा. होर्मुझ सामुद्रधुनीतून तेलाची वाहतूक करू देण्यासाठी इराणमधील वीज प्रकल्प आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवर केले जाणारे संभाव्य हवाई हल्ले 5 दिवसांसाठी स्थगित करण्याचे आदेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी दिले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात परप्रांतातून येणाऱ्या पशुधनांचे टॅगिंग आवश्यक. जिल्हाधिकारी स्वामी यांचे निर्देश. पशुसंवर्धन विभागाची आढावा बैठक. सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा जिल्ह्याला 94 गावांना फटका बसलाय. प्राथमिक अहवाल तयार. 4 दिवसात 690 हेक्टर पीक क्षेत्र बाधित झालंय. सोलापूर शहरासह ग्रामीण भागात 17 ते 20 मार्च दरम्यान अवकाळी पाऊस झालाय. प्रॉपर्टीचे खरेदीदार कमी, दलाल वाढले. नांदेडमध्ये प्लॉट विक्रीत आली मोठी मंदी. जमिनींचे दर वाढले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांना देण्यासाठी 244 कोटींची शासनाकडे मागणी. 2200 शेतकऱ्यांना अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू. कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत यंत्र खरेदी केल्याने कृषी विभागाला कळवल्यानंतर संबंधित कृषी अधिकारी शेतकऱ्यांकडून जाऊन मोका तपासणी करतात. ऑन द स्पॉट यंत्राची छायाचित्रे काढून ती महाडीबीटी पोर्टलवर अपलोड करण्यात येतात. अशा 2200 शेतकऱ्यांची मोका तपासणी करण्यात आलेली आहे. या शेतकऱ्यांना अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं वानखेडे यांनी सांगितलं. लासलगावला उन्हाळ कांद्याचे आगमन. उत्पादन खर्चापेक्षा भाव कमी. कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण. बिलांमुळे ग्राहक संतप्त. स्मार्ट मीटरचा शॉक. जुने मीटर बसवण्याची नागरिकांची मागणी. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज बिलामध्ये अचानक वाढ झाल्याचा आरोप ग्राहकांकडून केला जात आहे. अत्यल्प वापर असतानाही भरमसाठ बील येत असल्यामुळे घरगुती आर्थिक बजेट कोलमडलं आहे. आता विठुरायाची पूजा बुक करा मोबाईलवरून. उद्यापासून ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध. 25 मार्च पासून ऑनलाईन नोंदणीची सुविधा सुरू होत आहे, अशी माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. नागपूर जिल्ह्यात पेट्रोलचे संकट अधिक गडद. अनेक पंप कोरडे. तेल कंपन्यांनी आश्वासने मोडल्याने जनता संतप्त. उपराजधानीतील इंधनाच्या तीव्र टंचाईचा फटका पुन्हा एकदा सर्वसामान्यांना बसला आहे. अंतर्गत आणि बाह्य दोन्ही मार्गांवरील पेट्रोल पंपाबाहेर स्टॉक नाही अशा पाट्या दिसू लागल्या आहेत. सोयाबीनची विक्रमी आवक. दर मात्र कमीच. हमीभावाची आशा धुसरत. भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण. आता ग्रामीण भागातील मुलांच्या हाती रोबोटिक्स आणि ईव्हीची सूत्रे. जिल्ह्यासह ग्रामीण भागातील 5 ITIचा समावेश. या आधुनिक कोर्सकरिता 10वी उत्तीर्ण अशी पात्रता ठेवण्यात आली असून याचा कालावधी 2 वर्ष असेल. प्रत्येक कोर्ससाठी 48 विद्यार्थ्यांची क्षमता असणार आहे. एल निनोच्या भीतीचे सावट. तापमानवाढीचे संकेत. संयुक्त राष्ट्रसंघाने हवामानबाबत दिला इशारा. खनिज तेलाला लोअर सर्किट लिमिट. युद्धाला अल्पविराम मिळाल्यामुळे क्रूडचे दर कोसळले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या ऊर्जेसंदर्भातील पायाभूत सुविधांवरील हल्ले 5 दिवस थांबवण्याची सूचना अमेरिकेच्या संरक्षण विभागाला दिली आहे आणि त्यामुळे वायदे बाजारात सकाळी वाढलेले खनिज तेलाचे दर दुपारनंतर 9% कमी झाले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशीच दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.